नमस्कार मित्रांनो, मृत्यूचा तांडव झालेला आहे. ढिगाऱ्याखाली गाडले गेले 200 जिवंत मजूर. जगातील स्मार्टफोन इंडस्ट्रीला बसणार सर्वात मोठा फटका. काय आहे हे कनेक्शन आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. मुसळधार पाऊस कोसळत होता, अंग भिजत होते, तरीही त्यांचे हात चिखलातून काम सुरूच होते. आज थोडं जास्त काम केलं तर उद्या मुलांच्या हातात एखादं खेळणं देता येईल, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. डोंगर कोसळला तो केवळ मातीचा ढिगार घेऊन नाही, तर हजारो मजुरांच्या शेवटच्या श्वासाला आणि त्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या कामाला मातीत गाडून गेला. काही मिनिटातच होताच नव्हतं झालं. ज्याच्या घामाने जगाचं तंत्रज्ञान चमकतं, आज तेच आपल्या हाताच्या हक्काच्या माणसाला चिखलातून बाहेर काढण्यासाठी आक्रोश करत आहेत. यंत्राशिवाय हाताने खोदकाम सुरू असताना पावसाळ्यामुळे डोंगर कोसळला. ढिगाऱ्याखाली दबलेले 20 जणांना जखमी अवस्थेतून बाहेर काढले असून अद्यापही अनेक मृतदेह चिखलात दबलेले आहेत. मग तुम्ही म्हणत असाल, ही नेमकी घटना काय आहे, कुठे घडली आहे, कशी घडली आहे, याचा आढावा आणि सविस्तर आपण बघूया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. कोटलांच्या खाणीत 2 वेळा भीषण भूस्खलन झालं. डोंगराच्या मोठ्या भागात खचलेल्या खाणीत काम करणारे मजूर, बाजारपेठेतील महिला आणि काही लहान मुले मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. पूर्व कांगोमधील उत्तर किवू प्रांतात असलेल्या रुबया खाणीत ही घटना घडली आहे. हे ठिकाण गोमा शहरापासून 60 किमी अंतरावर आहे. ही धक्कादायक घटना 28 आणि 29 जानेवारी 2026 दरम्यान घडली. बुधवारी पहिले आणि गुरुवारी दुसऱ्यांदा भूस्खलन झालं. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी मजुरांना कमी संधी मिळाली. यात 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही खाण सध्या M23 या विद्रोही मलेशिया गटाच्या ताब्यात आहेत. मृत्यूंमध्ये हाताने कोलटण काढणारे मजूर आणि स्थानिक विक्रेत्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात सुरू असलेले मुसळधार पावसाने डोंगराची माती ढिली झाली होती. खाणीमध्ये सुरक्षतेचे कोणतेही नियम नसल्याने मातीचा ढिगार थेट मजुरांच्या अंगावर कोसळला. रुबया खाण ही जगातील कोलटन पुरवठ्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. कोलटलम मधून टंटलम नावाचा धातू काढला जातो, जो स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि एअरक्राफ्ट इंजिन मध्ये अनिवार्यपणे वापरला जातो. जगातील एकूण कोलटन उत्पादनापैकी 15 ते 30% उत्पादन या भागातून येते. दुर्दैवाने ही खाण एप्रिल 2024 पासून M23 या दहशतवादाच्या गटाच्या ताब्यात आहे. हा गट खाणीतून बेकायदेशीर कर वसूल करतो आणि त्याच पैशातून आपल्या लष्करी संघर्षाला चालवतो. यामुळे या भागात काम करणाऱ्या हजारो गरिबांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहेत. मग दुर्घटना होण्याचं नेमकी कारण काय आहे याकडे थोडं लक्ष देऊया. इथे कोणतेही इंजिनियर किंवा सपोर्ट नसतो. लोक फक्त हाताने गड्डे खोदून कोलटलम काढतात. पूर्व कंगोमध्ये पाऊस सुरू झाला की डोंगर खचण्याच्या घटना वारंवार घडतात. खाणीवर दहशतवादाचे सर्वोच्च असल्यामुळे सरकार इथे कोणतेही सुधारात्मक काम करू शकत नाहीत. पोटाच्या खळणी भरण्यासाठी हजारो मजूर आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मृत्यूंच्या सापळ्यात उतरतात. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.